इंग्लिशच्या पेपरला 3 तास म्हणजे खूप वेळ आहे, 180 मिनिट म्हणजे खूप सारा वेळ असतो, ठीक आहे. परंतु काय होतं, प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळं हा 3 तास सुद्धा आपल्याला काय पडतो, कमी पडतो. त्यामुळं आपल्याला ह्या 3 तासाचं प्रॉपर प्लॅनिंग करता आलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, मित्रांना शेअर करा, चॅनल जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. तर काय करायचं आहे तुम्हाला, ज्यावेळेस पेपर पहिल्यांदा हातामध्ये पडतो त्यावेळेस पहिला पेपर आहे ना तुम्हाला चाळायचा आहे. म्हणजेच पहिला पेपर तुम्हाला पूर्णपणे रीड करायचं आहे. पूर्णपणे रीड म्हणजे हायलाईट करायचं आहे. रायटिंग स्किलमध्ये काय आलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पोएट्री कोणती आहेत, म्हणजे ॲप्रिशिएशन कोणतं आहे, या सगळ्या गोष्टी एकदा ओव्हरव्ह्यू करायच्या. पूर्ण पेपर तुम्हाला एकदा बघून घ्यायचा आहे पहिल्या 10 मिनिटामध्ये, ठीक आहे. पहिले 10 मिनिट तुम्ही पेपर पूर्ण बघितला त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स काय होतो, वाढतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेक्शन वाईज तुमची जे स्ट्रॅटेजी आहे तर ती स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला जायचं आहे. तर पहिला सेक्शन जो आहे लँग्वेज स्टडीचा खूप सोपा सेक्शन असतो. या सेक्शनला तुम्ही फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये काय केलं पाहिजे, कव्हर केलं पाहिजे. 10 मिनिटाचा सेक्शन 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचा आहे. 5 मिनिट एक्स्ट्रा दिलेत, हा 10 मिनिटांमध्येच सेक्शन होतो. एवढा सोपा सेक्शन आहे. कोणता, लँग्वेज स्टडीचा. तुम्हाला ह्याच्यावरती पूर्ण प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यात तुम्हाला रीडिंग येतं आणि रायटिंग सुद्धा या ठिकाणी येतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पहिला सेक्शन 15 मिनिटात कव्हर केला, पहिले 10 मिनिट तुम्ही पेपर रीडिंगला दिलं, तर पुढचा सेक्शन 2 आणि सेक्शन 3 जो आहे, दुसरा सेक्शन जो आहे तुमचा, तर तो टेक्स्च्युअल पॅसेज आहे. 2 पॅसेज येतात त्यामध्ये, आणि तिसरा सेक्शन पोएट्रीचा आहे. बघा, दुसरा सेक्शन तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज आहे 20 मार्कासाठी, आणि तिसरा सेक्शन जो येतो तो तुमचा, तर तो पोएट्रीसाठी 10 मार्कासाठी. म्हणजे 30 मार्काचा जो हा प्रश्न आहे तर तो तुम्हाला किती वेळामध्ये कंप्लीट करायचा आहे, 45 ते 50 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी दुसरा आणि तिसरा सेक्शन कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये टेक्स्च्युअल पॅसेज असतं आणि पोएट्री असतं, ॲप्रिशिएशन, आणि त्यावरती क्वेश्चन आन्सर असतो पोएमचा, ठीक आहे. हे सेक्शन आहे 45 मिनिटांमध्ये कव्हर करा. म्हणजेच 30 मिनिट तुमचे पॅसेजला द्या. 15 मिनिटाला एक पॅसेज, दुसरा 15 मिनिटाला एक पॅसेज. 2 पॅसेज आहेत 15 मिनिटामध्ये, 30 मिनिटामध्ये सोडवा, ठीक आहे. आणि उरलेले जे 15 मिनिट आहेत, ठीक आहे, उरलेल्या 15 मिनिटामध्ये तुम्ही ॲप्रिशिएशन लिहा आणि क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करा. म्हणजेच तुम्हाला सेक्शन 1 लँग्वेज स्टडीला 15 मिनिट द्यायचा आहे, आणि दुसरा सेक्शन जे आहे तर तो टेक्स्च्युअल पॅसेज, आणि तिसरा सेक्शन जो आहे तो पोएट्री, त्याला 45 मिनिट द्यायचे. असा हा एकूण किती मिनिटामध्ये तुमचा सेक्शन 1, 2, 3 हा 1 तासामध्ये, 1 आवरमध्ये काय झाला पाहिजे, कंप्लीट झाला पाहिजे, ठीक आहे. पुढचे जे 2 तास शिल्लक आहेत तुमचे, तर त्या 2 तासाचं शिल्लक राहिलेलं जे नियोजन आहे तर ते म्हणजे चौथा जो सेक्शन आहे तुमचा, चौथा, तर तो सेक्शन आहे तुमचा कोणता, तर तो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, चौथा सेक्शन. तर त्या सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ते सेक्शन काळजीपूर्वक रीड करायचं आहे. त्याच्यावरती 15 मार्काचा तो सेक्शन आहे, म्हणून त्याला आपण 25 मिनिट या ठिकाणी दिलेले आहेत, ठीक आहे. चौथा प्रश्न, थांबा, या ठिकाणी बघूयात आपण चौथं सेक्शन कुठं आहे. चौथं, तर बघा, बघूयात, थांबा, येते, एक मिनिट वेळ बघा, ठीक आहे. हा, हे झालं तुमचं चौथं सेक्शन कोणतं, तर टेक्स्च्युअल, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. मग नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत, आणि दुसरं काय करायचं आहे, त्याच्यावरती समरी सुद्धा लिहायची आहे. 15 मार्काचं सेक्शन आहे, त्याच्यामुळे आपण याला किती वेळ दिलेला आहे, 25 मिनिटे वेळ दिलेला आहे. म्हणजे पहिल्या 10 ते 12 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ते प्रश्न सोडवायचे आहेत पॅसेजवरती, आणि राहिलेल्या 15 मिनिटांमध्ये किंवा 14 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला समरी लिहायची आहे. समरी कशी लिहायची याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, ठीक आहे. हे झालं तुमचं समरी रायटिंग, 25 मार्क दिलेत. आणि ह्यानंतरचा सगळ्यात मोठा सेक्शन आहे, जास्त वेटेज असलेला सेक्शन, म्हणजे तो आहे रायटिंग स्किलचा सेक्शन. रायटिंग स्किलमध्ये तुम्ही आत्ताच ठरवा तुम्हाला काय लिहायचं आहे, ठीक आहे. आपल्याला कसा प्रश्न आहे, रायटिंग स्किलमध्ये कसे प्रश्न आहेत बघा. रायटिंग स्किलमध्ये टोटल 4 प्रश्न आहेत, मोठे 5-5 मार्काचे 4 प्रश्न आहेत. म्हणजे 20 मार्क या ठिकाणी तुम्हाला कव्हर होतात. ह्या 20 मार्कासाठी आपण जास्त वेटेज दिलेला आहे, 50 ते 60 मिनिट, म्हणजे 1 तास या ठिकाणी आपण वेळ दिलेला आहे. तुम्ही लिहा, फॉर्मल लेटर लिहा, कोणाला इन्फॉर्मल लिहायचं असेल तर इन्फॉर्मल लिहा, पण प्रॅक्टिस त्याची परफेक्ट करा, चांगली जबरदस्त प्रॅक्टिस पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायचं आहे, डायलॉग रायटिंग, आणि स्पीच रायटिंग आहे तर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहा. तिसरा पोर्शन आहे तुमचा नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल. मी म्हणतो तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहा. तुम्हाला तिथं जाऊन जास्त वेळ घालायची गरज नाही, इथंच काय आहे ते घरूनच ठरवून जायचं, तिथं वेळ कमी असतो आपल्याकडे. चौथा आहे रिपोर्ट रायटिंगला और आहे स्टोरी डेव्हलपमेंट. तुम्ही रिपोर्ट रायटिंग लिहा. हा 4 जे क्वेश्चन आहेत, तुम्हाला 1 तास वेळ दिलेला आहे, याच्यामध्ये 20 पैकी 20 तुम्हाला मार्क पडले पाहिजेत. चांगला आहे, फॉर्मॅट टाईपमध्ये आहे, सगळं व्यवस्थित फॉर्मॅट पाठ करून जायचं, लक्षात ठेवून जायचं, तुम्हाला ऑटोमॅटिक हे काय होतं, कव्हर होतं. हे झालं तुमचं रायटिंग स्किलचं सगळ्यात महत्त्वाचं पोर्शन. आणि सगळ्यात शेवटी आहे तर तुमचं तो म्हणजे ट्रान्सलेशनचं, किंवा त्याला म्हणतो आपण स्किल डेव्हलपमेंटचं सेक्शन. त्या सेक्शनला इथं किती मिनिट ठेवलेले आहेत, 15 मिनिट ठेवलेले आहेत. 15 मिनिटामध्ये हा सेक्शन काय होतो, कव्हर होतो. सेक्शन 5 स्किल डेव्हलपमेंट, 5 मार्क आहेत, 15 मिनिट दिले आहेत, कारण तुम्हाला इथं मराठीमधून लिहायचे, शब्दांचे अर्थ तुम्हाला मराठीत लिहायचे, वाक्यांचे अर्थ ट्रान्सलेट करून मराठीत लिहायचे, प्रोवर्ब आणि म्हणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मग आता हे काय करा, ह्याच्यातले काही मिनिट, काही सेकंद जे आहेत मागे पुढे होऊ शकतात, परंतु पेपर सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी व्यवस्थित असली पाहिजे. सेक्शन वाईज तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मी सेक्शन 1 मध्ये काय लिहिणार आहे आणि काय सोडून देणार आहे, ऑप्शनमध्ये जे आहे ते सोडून द्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये तुम्हाला कसा वेळ द्यायचा आहे, कशा पद्धतीने ग्रामरचा तुम्ही अभ्यास करताय, ग्रामरचा प्रॉपर अभ्यास केला तर तुम्हाला सेक्शन खूप सोपं जातं. 2 आणि 3 सेक्शनमध्ये येतं तुमचं
ॲप्रिशिएशन जर तुम्ही सगळ्या पोएमचा पाठ केला असेल तर 5 मिनिटाचंच ते क्वेश्चन आहे आणि एक येतो तुमचा फिल इन द ब्लँक्स असेल, कंप्लीट द सेंटेन्स असेल किंवा रायमिंग पेअर असतात. तर 10 मार्काचं हे सेक्शन झालं. रायटिंग स्किलमध्ये थोडा वेळ लागू शकतो, तुम्हाला तुमचं स्वतःचं लिहायचं आहे म्हणून आपण त्याला 1 तासाचा वेळ दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे आहे तर वेळेचं नियोजन असलं पाहिजे, पण त्याच्या अगोदर तुमची रीडिंग चांगली असली पाहिजे, तुम्ही ग्रामरचं पोर्शन नीट अभ्यास केला पाहिजे, त्याच्यानंतर रायटिंग स्किलचा प्रॉपर अभ्यास केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला पेपर 3 तासाचा 2 तास 40 मिनिटांमध्ये काय होतो, कव्हर होतो. पहिले 10 मिनिट पेपर रीडिंग करायला घ्या, चांगला एकदा पेपर चाळून घ्या आणि शेवटचे 10 मिनिट इथं क्वेश्चन पेपर रीड केलाय तर इथं आन्सर शीट तुम्हाला रीड करायची, आन्सर शीट एकदा रिवाईज करायचे की सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित लिहिलेत का, या कोणत्या प्रश्नाचं उत्तर शिल्लक राहिलेलं आहे ज्याला तुम्ही नंतर लिहिणार होता. असा होता तुमचा 3 तासाचं नियोजन काळजीपूर्वक करताना तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक सेक्शनला प्रत्येक क्वेश्चनला काय करायचं आहे, न्याय द्यायचा आहे, कारण तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी पडत असतात. ठीक आहे, परत एकदा रिवाईज करा. भेटूया पुन्हा एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.